20 तारीख को होने वाले विधानसभा चुनाव के लिए हिंगनघाट निर्वाचन विभाग तैयार है। उप विभागीय अधिकारी एवं निर्वाचन अधिकारी निर्वाचन क्षेत्र 43 वंदना सौरंगपति के नेतृत्व में निर्वाचन विभाग की प्रशासनिक व्यवस्था तैयार है और चुनाव कार्य अंतिम चरण में पूरा किया जा रहा है। हिंगनघाट विधानसभा क्षेत्र 43 के अधिकारी कर्मचारियों विधानसभा चुनाव कार्य में लगी है और प्रशासनिक व्यवस्था सज्ज है। चुनाव अधिकारी वंदना सौरंगपति के नेतृत्व में प्रशासनिक यंत्रणा तैयार है। चुनाव कार्य में तेजी आ गई है और प्रशासन द्वारा अंतिम चरण की तैयारी शुरू कर दी गई है। प्रशासन की ओर से चुनाव कार्य को तेज किया गया है और निर्वाचन विभाग तैयार है। 20 तारीख को होने वाले विधानसभा चुनाव को लेकर प्रशासन की तयारी अंतिम चरण में है और सारी व्यवस्थाएं कर ली गई है। घाटच्या उपविभागीय कार्यालयात निवडणुकी 20 तारखेला आहे। जवळपास प्रशासकीय यंत्रणेचे काम पण अंतिम टप्प्यात आहे। आपल्यासोबत आहे ज्या उपविभागीय अधिकारी आहे, निवडणूक अधिकारी आहे, त्यांच्याशी बातचीत करू। मला मॅम सांगा, आजच्या परिस्थितीत काय प्रशासकीय काम कुठपर्यंत आटोपलेलं आहे? प्रशासनाची विधानसभा निवडणूक 2024 करता संपूर्ण तयारी जवळपास झालेली आहे। यामध्ये पोलिंग पार्टीज ज्या आहेत 351 आपले मतदान केंद्र आहेत शहरी आणि ग्रामीण भाग मिळून। तर संपूर्ण 351 करता मतदान केंद्राकरता मतदान पथकं तयार करण्यात आलेले आहे। मतदान पथकांचं पहिलं आणि दुसरं प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेलं आहे। त्यानंतर मतदान केंद्रावर जी निवडणुकीशी संबंधित तयारी असते, काही आवश्यक सुविधा तयार कराव्या लागतात। त्याच्यामध्ये विद्युतची सुविधा असेल, रॅम्पची सुविधा असेल, आवश्यक फर्निचर असेल, टॉयलेट बाथरूमची सुविधा असेल, इत्यादी सुविधा तयार करण्याची पण कार्यवाही जी आहे ती अंतिम टप्प्यात आहे। त्यानंतर सर्व मतदारांना निवडणूक आयोगाकडून वोटर इन्फॉर्मेशन स्लिपचं वितरण करण्यात येते। तर जे BLO आहेत, BLO मार्फत वोटर इन्फॉर्मेशन स्लिप जे आहे त्याचं वितरण देखील पूर्ण करण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे जवळपास जी मतदानाची तयारी आहे, EVM मशीन्स पूर्ण मतदान केंद्राकरता तयार करण्यात आलेलं आहे। बॅलेट पेपर आणि कॅन्डिडेट सेट करतो आपण। तर अशा प्रकारे पूर्ण 351 मतदान केंद्राकरता आणि राखीव जवळपास 10% अशा प्रकारे EVM मशीन्स सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। पोलिंग पार्टीला पाठवण्याची आणि परत आणण्याकरता वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यानंतर सुरक्षा व्यवस्था जी आहे, म्हणजे मतदानाच्या काही दिवस आधी आपल्याला कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती व्यवस्थित राहावी, कुठल्याही प्रकारे मतदारांना प्रलोभन दिल्या जाऊ नये, याकरिता जे आवश्यक पोलीस बळ आहे त्यांचे सुद्धा मागवण्यात आलेलं आहे। CPFची जी तुकडी आहे ती एक तुकडी पण आपल्याकडे उद्या येणार आहे 17 तारखेला। तर अशा प्रकारे सर्व प्रकारे मतदानाची तयारी जी आहे ती हिंगणघाट विधानसभा क्षेत्रांतर्गत पूर्ण झालेली आहे। एकूणच 20 तारखेला ज्या निवडणुका होतील त्याची अंतिम टप्प्यात जी आहे प्रशासकीय तयारी झाली आहे। उपविभागीय अधिकारी, निवडणूक अधिकारी यांनी सांगितलं। मला सांगा, मतदाराला आपण कुठलं आवाहन करणार या निवडणुकीच्या संदर्भात? या संदर्भात सर्व जे मतदार आहेत त्यांना आम्ही आवाहन करू इच्छितो की सर्वांनी आपापल्या बूथवर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा। तुमचं वोटर इन्फॉर्मेशन स्लिपमध्ये तुमचं बूथ कुठे आहे किंवा मतदार यादीमध्ये तुमचं नाव कुठल्या क्रमांकावर आहे हे सगळं नमूद आहे। याशिवाय तुम्ही वोटर हेल्पलाईनमध्ये सुद्धा आपलं नाव मतदार शोधू शकतात। त्यानंतर जे अंध अपंग मतदार आहे त्यांच्याकरिता सुद्धा मतदान केंद्रावर विशेष सुविधा असणार आहेत। त्यामध्ये रॅम्प असेल किंवा व्हीलचेअर असेल या सुविधा आहे। 2 महिला संचलित मतदान केंद्र सुद्धा आम्ही तयार करत आहोत हिंगणघाट शहरामध्ये, जे की पूर्णतः महिला संचलित करणार आहेत। त्यानंतर एक PWD मतदान केंद्र सुद्धा आहे, ज्यामध्ये जे PWD कर्मचारी आहेत आपले ते पूर्ण मतदान केंद्र चालवणार आहेत। तर अशा काही विशिष्ट मतदान केंद्र पण तयार करण्यात आलेले आहे। तर संपूर्ण हिंगणघाट विधानसभा क्षेत्रांतर्गत जे मतदार आहेत त्यांना मी आवाहन करते, विनंती करते की त्यांनी मतदानाच्या दिवशी आपण म्हणजे आपल्या शासनाने सुट्टी जाहीर केलेली आहे, तर सर्वांनी आपापल्या बूथवर जाऊन मतदानाचा हक्क बजावावा अशी मी सर्वांना विनंती करते। एकूणच आपण हिंगणघाटच्या उपविभागीय अधिकारी, निवडणूक अधिकारी यांच्याशी आपण निवडणुकी संदर्भात आढावा घेतला आहे। जवळपास उपविभागीय अधिकारी, निवडणूक अधिकारी यांची तयारी जी आहे निवडणुकीच्या संदर्भात परिपूर्ण झाली आहे, त्या संदर्भात त्यांनी माहिती सुद्धा दिलेली आहे। NBC न्यूज़ के लिए हिंगनघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट।